कोकणामध्ये आज ठाकरे काका पुतण्याच्या सभा होत आहेत। नारायण राणेंसाठी राज ठाकरेंची आज कणकवलीमध्ये सभा होते, तर तिकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। दुसरीकडे मवियाचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासाठी आदित्य ठाकरे आज सभा घेतात। संध्याकाळी 7 वाजता सावंतवाडीमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर कोकणामध्ये होत असलेल्या या काका पुतण्याच्या सभा, एकीकडे राज ठाकरे आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या सभा होतात। राणेंसाठी राज ठाकरे मैदानामध्ये उतरलेले आहेत। कणकवलीमध्ये त्यांची सभा होते, तर तिकडे विनायक राऊतांसाठी आदित्य ठाकरे आज सभा घेणार। त्यामुळे आज कोकणामध्ये कोकणवासियांना काका पुतण्याची तोफ एकत्रितपणे कोकणात धडाडताना बघायला मिळणार। एकाच दिवशी काका पुतण्याच्या कोकणामध्ये या सभा, एकीकडे राज ठाकरेंची सभा आणि दुसरीकडे आदित्य ठाकरेंची सभा। राज ठाकरे हे नारायण राणे यांच्यासाठी सभा घेत आहेत, हे विशेष। तर कणकवलीमध्ये जिथे राज ठाकरे यांची सभा होते, तिथून आपले प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत आणि त्यासोबतच आदित्य ठाकरे यांच्या सभास्थळावरनं सावंतवाडीवरनं आपल्या सोबत चेतन सावंत आपले प्रतिनिधी आहेत। सगळ्यात आधी जाऊयात ओम देशमुख यांच्याकडे। ओम, आजच्या या सभेचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की राज ठाकरे आणि नारायण राणे, कधी काळचे जुने शिवसैनिक, एकत्रित काम केलेले शिवसैनिक आज खूप वर्षांनंतर एकत्र एकाच व्यासपीठावरती आपल्याला बघायला मिळणार आहे। ओम, खरं तर 18 ते 19 वर्षांच्या नंतर राज ठाकरे आणि नारायण राणे हे, जसं तू म्हणालास की कधी काळी शिवसेनेत काम केलेले बाळासाहेबांच्या फळीतले हे शिलेदार आज 19 वर्षांनंतर जवळपास एकत्र येत आहेत। यापूर्वी जेव्हा 2005 साली नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्यावेळेला जी पोटनिवडणूक झाली होती, त्या पोटनिवडणुकीमध्ये राज ठाकरेंना याच कणकवलीतून, याच सिंधुदुर्गातून वापस जावं लागलं होतं, आपला ताफा परतावा लागला होता। त्याच ठिकाणी आज नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे एकत्र येतात। आपण पाहिलं असेल, कालच उद्धव ठाकरे यांनी कणकवलीमध्ये सभा घेऊन भाजपवरती आणि विशेषत्वानं नारायण राणे यांच्यावरती टीका केली होती। त्याच टीकेला, आज उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला नारायण राणे, राज ठाकरे हे कधी काळचे बाळासाहेबांच्या तालमीत घडलेले शिवसैनिक प्रत्युत्तर देणार आहेत, हे निश्चित आहे। ज्याप्रमाणे कोकणामध्ये शिवसेनेविरुद्ध नारायण राणे हा संघर्ष गेल्या 20 वर्षांमध्ये पाहायला मिळाला होता, त्याची पुन्हा एकदा झलक आज या निमित्ताने पाहायला मिळणार आहे। कोकणातल्या या निवडणुकीकडे खरं तर महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। म्हणावे तसा राजकीय रंग आणि कोकणातलं जे जहरी प्रचार असतो, जो आक्रमक प्रचार असतो, त्याची कुठेही चिन्ह या निवडणुकीमध्ये दिसली नव्हती। मात्र काल उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे विधानं केली, त्याला आज निश्चित स्वरूपामध्ये नारायण राणेंकडनं, निलेश राणे, नितेश राणे या त्यांच्या मुलांकडनं आणि विशेषत्वानं राज ठाकरेंकडनं जे त्यांचे भाऊ आहेत, त्यांच्याकडनं उत्तर दिलं जाऊ शकतो। कधी काळी शिवसेना हा, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, त्यावेळेला राज ठाकरेंचं सुद्धा प्रस्थ शिवसेनेमध्ये मोठं होतं। राज ठाकरे, नारायण राणे हे एकत्र काम करणारे नेते होते। मात्र कालांतरानं जसजशी गणितं बदलली, तशी नारायण राणेंसोबत राज ठाकरे देखील शिवसेनेतून बाहेर पडले होते। त्यामुळे आता पुन्हा एकदा कोकणात राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नारायण राणे प्रयत्न करत असताना राज ठाकरेंची त्यांना साथ पाहायला मिळते। त्यानिमित्तानं जुने शिवसैनिक पुन्हा एकदा एकत्र येत आहेत आणि या जुने शिवसैनिकांच्या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवरती नेमका काय प्रहार केला जातोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आजच्या या सभेनंतर अवघे 2 दिवस प्रचाराला बाकी आहेत। या 2 दिवसात नेमकं कोकणातलं वातावरण कशा प्रकारे ढवळून निघतंय आणि त्याचा नेमका फायदा कोणाला होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।